तर आज होती मम्मी आणि पप्पाची अॅनिव्हर्सरी, तर भावाचं पिल्लू बघा त्यांना कसं विश करतय. हॅपी नर्सरी नाही, हॅपी अॅनिव्हर्सरी. कुठं जायचं आपल्याला? कुणाचा बर्थडे? अरे बाबा त्यांची अॅनिव्हर्सरी, त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण. हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण बाबा त्यांना. मग मी कापणार पहिला. तुला नाही केक कापायचा, बाबा आजी कापणार. मी कापणार आहे. जा परत बाबा आजीला म्हणा मी कापणार. जा परत, जा 1 2 3 स्टार. काय म्हण बाबा त्यांना? काय म्हणला बाबा त्यांना? काय म्हणणार आहे? मी पहिला करणार. म्हण लवकर. आजी म्हण. मम्मीला बोलव जा. आजीला पण म्हण परत म्हण. हॅपी नर्सरी. हॅपी नर्सरी. हॅपी नर्सरी. परत हॅपी नर्सरी. थँक्यू. हॅपी नर्सरी नाही, हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण. म्हण हॅपी नर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण. हॅपी अॅनिव्हर्सरी. गुड. जा म्हण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नाच्या हळदी शुभेच्छा. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे ना आपल्या पप्पाची आणि मम्मीची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्याच्याचमुळे आहे ना त्यांचं सकाळ धरून नुसतंच फोन चालू आहे. एक फोन झाला की लगेच दुसरा फोन येतोय आणि त्याच्यात केक कापायचा टायमिंग पुढे निघत चाललाय. अरे जेवण बाऊला काय म्हणली तू? हॅलो, काय करते? आणि मम्मीला तिच्या बहिणीने फोन केलाय. म्हणली होती फक्त थँक्यू म्हणून फोन ठेवीन का? नाही, अख्ख्या गावाच्या गप्पा मारणार आहे. तिला 3 वेळा म्हणतोय उरक उरक, तरी तिचं काय चाललंय कुठं चाललंय कसं आहे तेच गप्पा चालू आहे. एवढ्या वेळ मम्मी गप्पा मारित होती तेवढ्यात आता पप्पांना फोन यायला सुरू झाले. असं होते ना. आता हे रुद्र 1 तास थांबलाय कंप्लेंट. त्याला आता थांबूनच ठेवलाय आम्ही. थांबलाय काय? आता केक कापाय घ्यायचा का? आता काय मी जाऊ का घरी म्हणून तुझ्या कानाखालीच मारेल आता. तर माझं उरकून पूर्ण आहे ना आता अर्धाच झालाय, तरी आमच्या मम्मी पप्पाचा काय अजून मेकअप उरकलेला नाही. उरका उरका 12 वाजता दुसरा दिवस चालू आहे. तर केक आम्हाला 8 वाजता कापायचा होता आणि इथं 9 वाजले तरी यांचा अजून मेकअप नाही उरकला. मग यांचा मेकअप चालू आहे तर आपण दुकानात जाऊ आणि केक घेऊन येऊ. तर यांची अॅनिव्हर्सरी करताय ना ह्यांचा गपचूप फोटो केक बनवला होता आणि ते मम्मी आणि पप्पा करता सरप्राईज होतं. पण चुलत्याच्या बारक्या पोरांनी म्हणजेच आपल्या रुद्रांनी येऊन ते सरप्राईज आधीच पाचका केलाय. पप्पांना सांगून टाकले, फक्त आता मम्मीलाच माहिती नाहीये. तर हा केक सरप्राईज होता, पण या शेटने आधीच पप्पा मम्मीला सांगून ठेवले. मग सरप्राईज तर गेलं. मग चला आता डायरेक्ट घरीच केक कापू, नाही तर बघू हॉटेलला कापायचं कुठं कापायचं ते बघू. तर केक आता भावाच्या घरी कापायचं ठरले. मग आता भावाच्या बंगल्यावर चाललोय केक कापायला. त्याचं पाय दिसत होतं फक्त, म्हणून तो म्हणला इकडे. यार रे मी पण नाही मारत राहू असली आई बाबा फक्त कटिंग करायचं आणि खाली जायचं, कोणी खायचं नाहीये केक. तर सगळ्यात आधी केक बघून घ्या कसा वाटतोय ते. आणि आज माझ्या मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्यांना कमेंट मध्ये विश पण नक्की करा. हॅपी अॅनिव्हर्सरी असेल. कापा. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. बाहेर नको का? बाहेर ठेव, फेकू नको. तुकडा घे थोडं. चॉकलेट नाही. मग घरी जा तू, चल. तर भावाचं पिल्लू म्हणते सगळा केक तोंडाला लावा आणि वरती जो फोटो आहे तो मला खायला द्या. म्हणला तू सगळ्या तोंडाला केक लावा. केक संपून टाका. असं संपवणार आहे ती सगळी. खाऊन टाकणार त्यांचं फोटो. 5 मिनिटात व्हिडिओ होतोय, त्याला मी आणून दिलं. बाबा बाबा तसंच तुम्ही खा ना, तेवढंच एक कंटेंट होईल असं. नाही तुम्ही करा. तर भावाच्या पिल्लानी केक खाया करता आ करून थांबले, पण केक काही त्याच्या तोंडात जात नव्हता. पहिली कमिटी नॉर्मल घे थोड्या वेळ. नाही बरोबर चालेल. तो किती पण खाईना असं चालत राहिला तर. रामला एकदाच कसा आहे करटायला. भाऊजी तर केक कापला कुठं नाही तर वहिनी बघा लगेच डिशा घेऊन आल्यात. आता आम्हाला केक. संपला वाटप संपला. तुम्हाला
तर केकला कापून झालंय आणि आता आलोय आम्ही हॉटेलवरती जेवायला. मग आता आम्ही जेवण करतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल ते मला कळवा असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज 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 कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. रामकृष्ण हरी. भेटू उद्या.